We are studying unit number 3 of economic thoughts of Chhatrapati Shahu Maharaj, which is titled as Services and Public Finance. And in the services, particularly 2 services are expected to be studied. One is education and another is health. And till the last period, I tried to place before you the various issues and aspects relating to education. Primary, secondary, higher, agriculture, schools, hostel, boarding, female, number of issues, expenditure, free and compulsory primary education. Very important issues relating to education that I have placed before you. Now, what is important, expected to be discussed in this particular unit or chapter, that is health, especially contagious diseases. During the Chhatrapati Shahu Maharaj period, society or people suffered from, and how those diseases or those crises were managed by Chhatrapati Shahu Maharaj. That is of crucial importance. Number one, in what direction he endeavored for tackling the situations relating to contagious diseases, and how those were attempted, how those were overcome by Chhatrapati Shahu Maharaj. That is of crucial importance, number one. And secondly, finances, public finance of Kolhapur state or Kolhapur Samsthan. In this public finance, we are expected to be discussed what were the sources of revenue, what were the items of expenditure, and how was the overall budgetary position of Kolhapur state or Samsthan. That is also expected to be studied so far as public finance or revenue and expenditure, features, composition and trends of the Kolhapur state or Samsthan is to be discussed. आपण जे प्रकरण तिसरं आहे, सेवा आणि सार्वजनिक आयव्यय, या प्रकरणाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 2 सामाजिक सेवांचा अभ्यास यामध्ये अपेक्षित होता. एक म्हणजे शिक्षण आणि 2 आरोग्य, आणि आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे सार्वजनिक आयव्यय, ज्याला आपण सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च असं म्हणतो. आपण गेल्या तासापर्यंत शिक्षणाचा अत्यंत व्यापक विस्ताराने अभ्यास केला. यामध्ये शिक्षण विषयक विचार, शिक्षण विषयक धोरण, शिक्षण विषयक कृती, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, कॉलेज शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, शेती शिक्षण, वेगवेगळ्या शाळा, मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण, स्त्रियांचं शिक्षण, बोर्डिंग, वसतिगृह चळवळ, या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या संदर्भातल्या आपण गेल्या तासापर्यंत विचारात घेतल्या. आता आपल्याला 2 महत्त्वाचे घटक या अनुषंगाने अभ्यासायचे आहेत, विचारामध्ये घ्यायचे आहेत. यातला पहिला घटक म्हणजे आरोग्य. आरोग्यामध्ये काय अपेक्षित आहे? कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये काही सांसर्गिक आजार त्यावेळेला निर्माण झाले, आणि ही जी आरोग्यविषयक संकट होतं, क्रायसिस होते, प्रश्न होते, ते शाहू महाराजांनी कसे हाताळले, कसं त्याचं व्यवस्थापन केलं, याचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे, करणं आवश्यक आहे. आणि यातला दुसरा एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा घटक हा यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि तो घटक म्हणजे कोल्हापूर संस्थान. या कोल्हापूर संस्थानामध्ये साधारणतः
सरकारचं उत्पन्न आणि सरकारची खर्चाच्या स्त्रोत आणि बाबी कोणत्या होत्या आणि सर्वसाधारण राज्यवित्तीय स्थिती ओव्हरऑल बजेटरी पोझिशन ही कशी होती याचं विवेचन या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणजे आरोग्य ही सेवा म्हणून जे संसर्गजन्य आजार त्यावेळेला निर्माण झाले ते कसे हाताळले शाहू महाराजांनी, कोणत्या उपाययोजना राबवल्या आणि लोकांना, समाज व्यवस्थेला या संकटातून बाहेर काढलं, हा एक महत्वाचा घटक. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सरकारचं उत्पन्नाचे मार्ग कोणते होते, खर्चाच्या बाबी कोणत्या होत्या आणि सर्वसाधारण राज्यवित्तीय स्थिती ओव्हरऑल बजेटरी पोझिशन कशी आहे, हा एक घटक आपल्याला त्या अनुषंगानं विचारामध्ये घेणं गरजेचं आहे, विचारात घेणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. First of all, I will share the presentation so that you will be in a position to understand what is there, in what direction the efforts were made, so as to provide and develop health service in the Kolhapur State or Samsthan, and prominently, what was the overall budgetary position, what were the sources of revenue, what were the heads or items of expenditure. Those are some of the important things that is necessary to be studied. So I am sharing presentation so that you will be in a position to understand very clearly, very systematically. Now slide is visible. Is it possible? Can you see slide? Okay. Is it changing? Slide changes. Is slide changing? Okay. Now, as mentioned in the introductory part, one service that is health and another is fiscal operations of Kolhapur State or Samsthan. These are the very important things which are expected to be studied, desirable to be studied. Now, during Chhatrapati Shahu Maharaj region or period, three contagious diseases were experienced. Number one was plague, another was influenza, and third one was smallpox. And during these contagious diseases, very systematically, Shahu Maharaj prepared a policy and very rigorously, sincerely, honestly tried to implement. As the result of that, all people in general and affected people in particular very safely, securely protected their lives, or they came from those circumstances, those crises. Number one was plague. In 1896-97, actually there was a famine, drought conditions were there in Kolhapur State or Samsthan because of very inadequate or a shortage of rainfall. And prominently, rainfall or the natural rain was the source of water for all purposes, drinking as well as economic operations and activities, prominently agriculture. Unfortunately, in 1896-97, along with famine or drought, plague was also experienced, faced by the Kolhapur State or society or people from Kolhapur State. Actually, that plague started from Mumbai and Pune. We started, then it was Bombay and Pune. But it was thought that the rapidity of spread was very rapid. And consequently, there was need for protecting the spread of the plague. Plague is a very contagious disease. It spreads very rapidly and significantly. And it is therefore, it is of crucial importance to arrest or restrict the spread of this, what we call it as a plague, the spread of plague. And it was of crucial importance to attempt for arresting the rising trend, growing trend in the
spread of plague, a contagious disease. A contagious disease. Now, first of all, what Dr. Shahu Maharaj did for the spread of this plague. How it was arrested, how it was restricted, in what direction the efforts were made, that was of crucial importance. That was of crucial importance because all of us know we are facing the problem of corona pandemic and how it is horrible, how it is spreading, how it is rapid. So far as spread rapidity and risk and fear of this corona pandemic is concerned. And plague is like that of rapid only. Actually, it started in Bombay and Pune, but as a precautionary measure. And when people came from Bombay and Pune, naturally, it spreads in the other areas, cities as well, especially in Kolhapur state as well. All of us know we are experiencing this COVID-19 contagious disease. Now, this plague started in the famine period only, in the famine year only, in 1896-97. And the cases, it was frequently being experienced, but its incidence was significantly higher in 1896-97. So far as the cases which are experienced, which are found, of the plague in Kolhapur state or Sansthan, the data tells us that in June 1908 to December 1908, the number of cases were 1,123 of the plague. 792 deaths took place. And in 13th December 98 to 19th December 908, the cases reduced 30 and deaths 23. The idea is that how it was intensive, how it was extensive, that is the point which was expected to be discussed before you, so far as the rapidity and coverage or spread of the plague contagious disease is concerned. For us, what is important is in what direction Chhatrapati Shahu Maharaj endeavored so as to restrict the spread of this plague and the facilities, health facilities, which were expected to be given to the patients or infected that is there. What he did, number of measures he introduced and implemented very rigorously and sincerely. Number one was quarantine facility. All of us know quarantine facility. Actually, this term was unknown to us. But as because the corona pandemic or in the corona pandemic, we acquainted with the term quarantine. And you can imagine before 100 years back, more than that, this corona pandemic, like that of plague, quarantine facility was given. Quarantine means segregation. Separation of those patients or infected people from the society, from the family, from the relatives, so no communication is there. That was the intention. In quarantine facility. It is not just quarantine, but also observation. That is treatment. What treatment is required? What medicine is required? What vaccines are required? What injections are required? Along with segregation, quarantine facility, observation, that is health staff, medicine, etc. Treatment, that facility was also provided by Chhatrapati Shahu Maharaj to restrict the spread of the plague. Then health facilities, medicine is there, other whatever was required, that was also provided by Shahu Maharaj
especially free of cost, because he was a believer of health is a social service, and consequently, it is the duty and responsibility of the government so far as they provide growth and development of the services like social services, I should say, like health is concerned. So he, on the one hand, he provided quarantine facility, and that quarantine was under full observation. Quarantine observation camps were also created, and supplied health facilities, medical facilities, which were there, which were required. Those were supplied. Then it requires to construct huts, because that infected, all of us know, infected to be segregated from the family, segregated from the house, segregated from the communication. So it was required to construct huts, and that whatever, especially it was available or necessary for the poor people. And it is again this backdrop, Chhatrapati Shahu Maharaj provided this hut facility, that is construction of the house to the victimized people. And whatever materials which were required, those were supplied free of cost, without any money, without any charges, fees. The material of supply of this was supplied. It was provided by Shahu Maharaj to the poor people, especially who were not in a position to construct huts, and those materials which were required for the construction of huts, all those materials were supplied free of cost by the Shahu Maharaj to the needy, to the beneficiary, or to the poor strata of the society. Then he prepared and published pamphlets like that of booklets, no? Small publication, and all information relating to plague was given there. Why plague happens, when happens, what precautions to be taken, where medicine to be taken, all what facilities are there. All information in the form of a publication published by Shahu Maharaj, which is known as pamphlets. And he published the pamphlets, and free of cost those pamphlets were circulated among the people. Then fairs, jatra, we call jatra. Every village there is a fair or jatra. He stopped all fairs, all jatras, because all of us know we are experiencing corona pandemic. There should be distancing, no, safe distancing. I will not say it is social distancing, physical distancing, but safe distancing. For control of plague also, that maintain of distancing is required. And therefore, he suddenly stopped during that plague outbreak. He stopped that fairs, jatras, across or in the villages in the Kolhapur Samsthan. Then he stopped uncleanliness and attempted for cleanliness, because during diseases, especially contagious diseases, cleanliness is of crucial importance. It is of greater importance. And it is therefore in that backdrop, on the one hand, cleanliness was attempted. On the other hand, it was prohibited. What we call it as the uncleanliness that is there, and it is against this backdrop. It is against this backdrop that was endeavored by Chhatrapati Shahu Maharaj, so as to control corona pandemic that is there. And it is also hello. हा बोला की सर. हा, मी जर लेक्चर मध्ये मी नंतर करतो तुम्हाला. आणि it is therefore he prohibited what we call it as this corona pandemic. It is more or less the same. And that was one of the very important attempts which Chhatrapati Shahu Maharaj did
or undertaken so as to control outbreak of this corona pandemic that he attempted, and it is therefore it is of crucial importance to be taken into consideration so far as what he did, what policy formulated and tried to implement so far as the tackling the health crisis like plague is concerned. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रामुख्यानं आरोग्याचा विचार करत असताना शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये प्लेग, त्याला पटकी म्हणतात बहुतेक मराठीमध्ये बघा, इन्फ्लुएन्झा हा एक प्रकारचा ताप असतो आणि स्मॉल पॉक्स म्हणजे देवी, हे 3 प्रकारचे आजार त्यांच्या राज्यामध्ये संस्थानामध्ये आले आणि ते संसर्गजन्य आजार आहेत प्रामुख्याने आणि ते स्प्रेड होतात रॅपिडली आणि म्हणून ते कसं त्यांनी त्याचं व्यवस्थापन केलं, कशा पद्धतीनं त्यांनी हा जो प्रश्न होता तो निकालामध्ये काढण्याचा प्रयत्न केला, याचा प्रामुख्यानं विचार हा या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे किंवा करावा अशा प्रकारची अपेक्षा ही यामध्ये आपल्याला दिसते की त्या कालावधीमध्ये हे जे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले, हे आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांनी ज्या उपाययोजना राबवल्या, त्या उपाययोजना कशा पद्धतीनं हे जे प्लेग, इन्फ्लुएन्झा आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं स्मॉल पॉक्स म्हणजे देवी, हे आजार यातून जनतेची सुटका करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्लेग 1896 ते 97 या कालावधीमध्ये तो अधिक होता. मुळातच दुष्काळजन्य परिस्थिती होती. 1896-97 ला दुष्काळ पडला होता आणि भरीत भर म्हणून हा जो प्लेग आहे, हा प्लेग, पटकी मराठीमध्ये म्हणत असेल, जरा तुम्ही बघून घ्या त्याचा अर्थ, तो आजार हा उद्भवला. ऍक्च्युअली ते बॉम्बे आणि पुणे, मुंबई पुण्यामध्ये तो उद्भवला होता, पण तो फास्ट स्प्रेड होत होता. लोक जेव्हा एका ठिकाणाहून किंवा बाधित क्षेत्रातून दुसरीकडे जातात त्यावेळेला तो आजार पसरत असतो आणि तसंच हे झालं. मुंबई पुण्यातनं आलेला आजार कोल्हापूर संस्थानामध्ये पण पसरला. तो मध्ये आधी पसरत होता, पण 96-97चा जो प्रसार होता तो जास्त होता. आकडेवारी तुम्हाला सांगते की प्लेगचे पेशंट किती होते बघा. 1908 ला 1123 केसेस होते आणि 792 मृत्यू झाले होते बघा. आणि 13 डिसेंबर 1908 ते 19 डिसेंबर जवळपास 6 दिवसामध्ये 30 केसेस आणि 23 मृत्यू वाढले. कल्पना तुम्ही करू शकता. मग या स्थितीमध्ये हा जो प्लेगचा जो आजार होता, या प्लेगच्या आजारामध्ये शाहू महाराजांनी कशा पद्धतीनं हे संकट हँडल करण्याचा प्रयत्न केला, त्याचा विचार इथं आपण करत आहोत. काही उपाययोजना त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे जे प्लेगचं संकट होतं त्यातून लोकांना, समाजाला, पेशंटना, बाधितांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी क्वारंटाईन फॅसिलिटी निर्माण केली. क्वारंटाईन म्हणजे बाजूला जे आजार बाधित आहेत त्यांना बाजूला, समाजापासून, कुटुंबापासून, नातेवाईकापासून बाजूला घेणं, बाजूला नेणं, त्यांची व्यवस्था करणं, जेणेकरून हा आजार पसरणार नाही. तुम्हाला माहित आहे कोरोनाच्या कालावधीच हा क्वारंटाईन हा शब्द लोकांना माहीत झाला किंवा तो प्रसिद्ध झाला. पण तुम्ही विचार करा, 100-125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी तशा प्रकारचा प्रयत्न केला होता. म्हणजे किती ते दूरदृष्टीचे होते, किती व्हिजनरी होते त्याची कल्पना तुम्हाला येईल. त्याचबरोबर ऑब्झर्वेशन कॅम्प म्हणजे देखरेखीसाठीचे कॅम्प, म्हणजे पेशंटची परिस्थिती कशी आहे, औषध कोणतं पाहिजे, त्याला बाकीची व्यवस्था काय लागणार आहे, जेवण काय, नाश्ता, चहा काय लागणार आहे, त्याचे कॅम्प तुम्ही बघितला. NSCचा कॅम्प तुम्ही बघताय, NCCचा कॅम्प, मिलिटरी कॅम्प बघताय. तशा प्रकारचे कॅम्प त्यांनी निर्माण केले. त्यानंतर या सगळ्या बाधितांना
ह्या प्लेग विषयीची औषधं, इंजेक्शन असतील, गोळ्या असतील, काय असतील, आणि बाधित होणार नाही याची दक्षता, त्यासाठी लागणारे औषधं, फवारणी असेल, अजून काय असेल, ती पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. आता या प्लेगमध्ये कसं की बाजूला राहायला लागायचं, गावापासून, समाजापासून, कुटुंबापासून, घरापासून. आणि मग त्यासाठी लोक मेजॉरिटी काय करायची, झोपड्या बांधायची आणि झोपडीमध्ये राहायचे. मग गरिबांना त्यावेळेला मुळातच दुष्काळ, आणि त्यामध्ये स्वतंत्र झोपडी बांधणं आणि राहणं कठीण होतं. म्हणून शाहू महाराजांनी म्हणजे सामाजिक कल्याण म्हणतो ते हेच सामाजिक कल्याण आहे. गरिबांसाठी झोपड्या बांधण्यासाठी मोफत साहित्य पुरवलं आणि झोपड्या बांधा, या कालावधीमध्ये तुम्ही राहा आणि तुम्ही बरे झालात की परत तुम्ही तुमच्या घरी जा. त्यानंतर काय केलं, त्यांनी पुस्तिका काढली, पॅम्पलेट काढली, बाबा हा प्लेग का होतो, त्याची कारण काय, तो पसरतो कसा, तो कसा आपल्याला नियंत्रित करता येतो, औषधं कोणती, कुठं मिळतात, काय, क्वारंटाईन का व्हावं लागेल, याची सगळी माहिती या माहिती पुस्तिका म्हणा, पॅम्पलेट्स, यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि मोफत, फ्री ऑफ कॉस्ट लोकांना त्यांनी पुरवलं. त्यानंतर जत्रा बंद केल्या त्यांनी, यात्रा माहितीये तुम्हाला, प्रत्येक गावात वर्षातनं 1-2 जत्रा यात्रा असतात, या त्यांनी बंद केल्या. या त्यांनी जत्रा बंद केल्या का, कारण गर्दीचं ठिकाण, लोक अनेक जर एकत्र आले तर मग त्यामधून अशा प्रकारचा जो संसर्गजन्य आजार आहे, तो संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की प्रामुख्यानं की या ज्या जत्रा यात्रा होत्या, या जत्रा यात्रा यांच्यावरती बंदी घालण्याचा प्रयत्न केला, किंवा बंद केल्या का, तर त्या पसरू नये म्हणून. त्यानंतर त्यांनी काय केलं की दुर्गंधी, अस्वच्छता यावर बंदी आणली. स्वच्छ राहावा, स्वच्छ परिसर स्वच्छ ठेवा, स्वच्छ कपडे, अंघोळ, स्वच्छता आणि वाढवणं आणि अस्वच्छता कमी करणं, अशा प्रकारचा एक प्रयत्न त्यांनी त्यामध्ये केला. देन सेकंड इज इन्फ्लुएन्झा. इट इज अ टाइप ऑफ fever. Influenza, it is a type of fever. And in July to September 1919, it was faced by people from the Kolhapur state. Actually, Chhatrapati Shahu Maharaj at that time, he was in Mumbai, he was in Bombay when that influenza outbreak was there in Kolhapur state. But he assigned that responsibility to his officials, Topkhane and Soni, SV Soni. The total number of deaths, 9,156. You can imagine. Total number of deaths because of influenza. It's a type of fever. 9,156. And he implemented number of preventive measures. And these preventive measures, what were those? Those are necessary to be taken into account. Preventive measures. Number one, pamphlet in Marathi. He published a pamphlet in Marathi, all information. What is influenza? What are the causes? What are the consequences? How it spreads? What precautions are necessary? All that information, which is helpful, that is published in pamphlet. Handbill, like also, it is also publication. And that publication was devoted especially for the treatments. What treatment is required, where it is available, what precautions are necessary. That handbill was prepared. Then water with potassium, purified water is supplied. All of us know potassium permanganate is used for purification of water. And the purification of water is necessary because influenza can be, it can be extensive. It can be intensified. It is because of when water is polluted. And it is therefore water was purified, and purified water was supplied by using potassium permanganate. Intention was water, whatever is supplied for drinking and domestic purposes as well, it is to be pure water, and potassium permanganate was used. Then extra medicines were purchased, because medicine is also required. It is not only precautions are sufficient. It is not only pamphlet and handbill is sufficient. It is not sufficient. In addition to that, what was required? It was required also medicines. And during that period, Shahu Maharaj was in Bombay. He ordered
all his officials and staff to purchase more medicines and to be distributed free of cost. He distributed free of cost. In addition to that, he created a number of hospitals or dispensaries. Albert Edward Hospital. Albert Edward Hospital is now, it is CPR Hospital, Chhatrapati Pramila Raje Rugnalaya. Its previous name or old name is Albert Edward Hospital. Then Leper Asylum, Ahilyabai Deshi Dawakhana, Sakarbai Unani Dawakhana, Tremboli Sanatorium, Homeopathic Dispensary, Shahu Chhatrapati Ayurved Dispensary, Shahu Chhatrapati Aushadhi Karkhana, American Mission. These are the hospitals, dispensaries which were created. That is what he did. दुसरं जे त्यांनी आरोग्यविषयक संकट त्यातून समाजाची लोकांची सुटका केली सुरक्षितपणे, तो म्हणजे इन्फ्लुएन्झा, म्हणजे एक प्रकारचा तो ताप असतो. ताप जुलै ते सप्टेंबर 1919 या कालावधीमध्ये तो कोल्हापूर संस्थानामध्ये आढळला. त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज बॉम्बेमध्ये होते, ते कोल्हापूरमध्ये नव्हते. मग त्यांनी हे सगळं बघितलं, ऐकलं, त्यांच्या माहिती मिळाली त्यांना. त्यांचे जे अधिकारी होते, कर्मचारी होते, तोफखाने सोहनी म्हणून, त्यांना ती जबाबदारी दिली की हा जो ताप आहे एक विशिष्ट प्रकारचा, त्यातून लोकांची सुटका व्हायला पाहिजे, लोकांची त्यामधून सही सलामामध्ये सुटका व्हायला पाहिजे. त्यावेळेला बघा 9156 मृत्यू झाले. 9156 मृत्यू झाले. तुम्ही कल्पना करा, 9156 मृत्यू होणं. किती दिवसाचा कालावधी? जुलै ते सप्टेंबर, जुलै ऑगस्ट 3 महिन्याचा कालावधी. म्हणजे सरासरीनं महिन्याला 3000 मृत्यू झाले. तुम्ही कल्पना करा. या पार्श्वभूमीवरती त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या, काही धोरणं आखली आणि त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. कोणते उपाय केले? एक म्हणजे मराठी पुस्तिका काढली. हा ताप काय आहे, कशामुळे होतो, त्याचे परिणाम काय आहेत, काय दक्षता घ्यायला पाहिजे, तो पसरता कसो, जेवण किंवा डाएट काय असायला पाहिजे, याची माहिती देणारी मराठीतली पुस्तकं काढली. त्यानंतर हँडबिल, हे सुद्धा एक पुस्तकच असतं, एक पब्लिकेशन असतं, माहिती पुस्तक म्हणा. त्यामध्ये त्यांनी काय केलं की याच्यावरती कुठली ट्रीटमेंट आहे, कोणतं औषध आहे, ते कसं घ्यायला पाहिजे, त्याची दक्षता घ्यायला पाहिजे, स्वच्छता कशी राखायला पाहिजे, पाणी कसं शुद्ध प्यायला पाहिजे, म्हणजे यातून बरं होण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट कशी आहे, कोणती आहे, कुठे मिळते, याची माहिती देणारी एक पुस्तिका काढली, ज्याला आपण हँडबिल असं म्हणतो. त्याबरोबर त्याने एक महत्वाचं काम केलं की शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. कारण प्रामुख्यानं ताप हा जो आजार आहे, प्रामुख्याने दूषित पाण्यातून होण्याची आणि वाढण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की पाणी शुद्ध करून पिण्यासाठी पुरवलं. ते पाणी शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला. आणि त्या माध्यमातून प्रामुख्यानं शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर त्या कालावधीमध्ये जादा औषधं विकत घेतली आणि ती मोफत वाटली, त्याचं वाटप केलं. याबरोबरच त्यांच्या कालावधीमध्ये दवाखाने होते, त्या दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंटची व्यवस्था केली. अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, म्हणजे आता तर जे CPR हॉस्पिटल आहे, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, हे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजे आत्ताच जे हे आहे ते छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, हे प्रामुख्यानं त्यांनी त्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल असं होतं. लेपर असलम, अहिल्याबाई देशी दवाखाना, साकराबाई युनानी दवाखाना, त्र्यंबोली सॅन्टोरियम, होमिओपॅथिक डिस्पेन्सरी, शाहू छत्रपती आयुर्वेद डिस्पेन्सरी, शाहू छत्रपती औषधी कारखाना, अमेरिकन मिशन, असे दवाखाने त्या कालावधीमध्ये होते. आणि या माध्यमातून प्रामुख्यानं अशा प्रकारच्या ताप आणि बाकीच्या आजारांची ट्रीटमेंट त्यांनी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा केलेला होता. देन द थर्ड इज व्हॅक्सिनेशन फॉर स्मॉल पॉक्स. अलॉंग विथ दिस plague, the smallpox was there and also influenza. It was experienced smallpox was also experienced. तुम्हाला स्लाइड दिसते का? स्लाइड दिसते? हो सर. Smallpox was experienced. To overcome this crisis, to tackle this crisis, Shahu Maharaj created a separate department for
smallpox. And he provided vaccination. Vaccines he provided. He provided vaccination not only for people, but also animals. Animals also, because animals also can suffer from these diseases, contagious diseases. So far as human vaccination is concerned, in 1894-95, 30,599 people were vaccinated. In 1910-11, 21,031 vaccinations were completed. In 1915-16, 26,000 vaccinations were completed in Kolhapur state. And in 1921-22, the total number of people vaccinated for the smallpox stood at 24,428. And the total expenditure was in 1915-16, it was 9,317. And in 21-22, it was 7,610. In this way, so as to tackle the smallpox disease also, Shahu Maharaj prepared a policy measures. Vaccination program was implemented, and he tried to tackle that crisis as well. That is vaccination. याला आपण लसीकरणाचा कार्यक्रम असं म्हणतो. आणि आता कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी ते माहीत झालेलं आहे वॅक्सिनेशन. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ज्याप्रमाणे प्लेग म्हणजे पटकी आणि ताप, इन्फ्लुएन्झा, याबरोबरच त्यावेळेला स्मॉलपॉक्स म्हणजे देवी. तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही लहान असेल कुठेतरी तुम्ही ते हे ऐकलं असेल की देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा, अशी तुम्ही लहान असाल त्यावेळेला कदाचित अशा प्रकारचा तुम्ही तो बोर्ड आहे, तो बोर्ड तुम्ही ऐकला असेल, वाचला असेल. तर हा सुद्धा भयंकर आजार होता स्मॉलपॉक्स म्हणजे देवी. आणि देवीमुळं तो माणूस फार कुरूप व्हायचा, म्हणजे अत्यंत कुरूप व्हायचा. तुम्हाला जर कुठं देवीचे पेशंट दिसतील, आता दिसत नाही, ते पूर्ण 100% उच्चाटन झालंय. कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये हा जो देवीचा आजार आहे, तो देवीचा आजारामध्ये आधी निश्चितपणे तो डोकं वर काढत होता. आणि तो पण भयंकर अशा प्रकारचा, संसर्गिक अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय केलं, लशीचा कार्यक्रम राबवला, लसीकरण केलं. आणि लसीकरण करताना त्यांनी पाळीव प्राण्यांना पण लसी दिल्या. त्यांना पण अशा प्रकारचा संसर्गिक आजार होऊ नये ही दक्षता घेण्याचा प्रयत्न हा शाहू महाराजांनी त्या कालावधीमध्ये केला. लोकांना जे लसी दिल्या त्याचा जर आपण विचार केला, 1894-95 मध्ये जवळपास 30,599 लोकांना लसी दिल्या. 1910-11 21,031 लोकांना लसी दिल्या. आणि 1921-22 24,428 लोकांना लसी दिल्या. आणि याच्यावरचा जो खर्च त्यांनी त्यावेळेला केला, 1915-16 9,317 एवढा खर्च केला. आणि 21-22 7,710 एवढा खर्च हा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि हा एक महत्वाचा घटक आपल्याला या अनुषंगानं आरोग्यविषयक सेवा कोल्हापूर संस्थानामध्ये कशा देण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्यानं आरोग्यविषयक किंवा आजारविषयक संकट कशी व्यवस्थापन त्यांचं केलं, कशी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तसं लोकांना, समाजाला कसं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेता येतं. तुम्हाला व्यवस्थित समजतं, व्यवस्थित स्लाइड दिसते, व्यवस्थित ऐकायला येतं, तुम्हाला व्यवस्थित समजतं, व्यवस्थित ऐकायला येतं, स्लाइड. Then 2 important issues which are expected to be studied and discussed. That is public finance. We call also as public economics now. Already you have studied in semester 2, public finance and public economics. Now basically, what is public finance? Public finance is a study of finances of the government or public finances. And public financing means public revenue and public expenditure. Public revenue and public expenditure. That is various issues relating to what we call it as a revenue, expenditure, debt, etc. Their sources, their heads of expenditure.
that is expected to be studied, and how it is being used for realizing and fulfilling, materializing the objectives for which budget is being prepared and it is being implemented. That study is known as public finance, or now it is called as public economics. Now, basically, in this public finance of Kolhapur Samsthan or Kolhapur state, we have to study trends in receipts and expenditure. And one more aspect is overall budgetary position of Kolhapur Samsthan or Kolhapur state. Now, what were the relative shares of receipts? In Kolhapur Samsthan, along with Kolhapur state, there were some fiduciaries, Saranjam. And the sum totality of that, it was considered as Kolhapur state. That Kolhapur state, along with some fiduciaries, that is Saranjam. Kolhapur, Vishalgarh, Bavda, Kagal, Kapsi, these were the feudatories, that is Saranjamis. Torgal was there, Ichalkaranji, Kagal, Himmat Bahadur. These were also Jahagiris, Saranjami and Jahagiris. So far as total revenue collected by the Kolhapur state or Kolhapur Samsthan is concerned, prominently it was being contributed by the Kolhapur state. Then Vishalgarh feudatory, that is Saranjami. Bavda, one share of Kolhapur state was about 79%. Vishalgarh more than 3%, 3.32. Bavda 1.87%. Kagal senior 4.82. Kapsi Saranjam 1.08. Torgal 0.79. Ichalkaranji 6.41. Kagal junior 1.19. Himmat Bahadur 1.02%. And Lashkar Bahadur 0.78. These are the relative contributions. Relative contributions in the total revenue being collected by Kolhapur Samsthan plus feudatories and Saranjami, feudatories and Jahagiris. Then shares in expenditure, total expenditure. Kolhapur state 77%, Vishalgarh feudatory or Saranjami 3.31, Bavda 1.87, Kagal senior 4.93, Kapsi Saranjami 1.08, Torgal 0.82, Ichalkaranji 6.37, Kagal junior 1.19%, Himmat Bahadur 0.98%, Sarlashkar Bahadur 0.78%. Thus, these are the Kolhapur state and feudatories, Saranjami and Jahagiris. The sum totality of that was there, so far as the relative shares of expenditure is concerned. Now, so far as the sources of revenue in the Kolhapur state or Samsthan is considered, number one, services were contributing 2.67% share of the total revenue. Administrative activities were contributing 34.33% share. Public works was contributing 2.40% share. Military activities were contributing 0.21%, and miscellaneous, all other remaining, were contributing 60.39% share. So far as heads of expenditure or items on which Kolhapur state and feudatories and Saranjamis were spending, services was contributing 5.37% share in the total expenditure. Administration was contributing, or the share of administration expenditure was 4.34%. On public works, it was spent 5.45%. Military, it was 2.89%, and all other remaining items and activities, those were classified into the category or in the item others, that is 82%. Thus, this was the composition of total expenditure and their relative shares in the total expenditure of Kolhapur state or Kolhapur Samsthan that is there. आपण यामध्ये सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास करत आहोत कोल्हापूर स्टेट किंवा कोल्हापूर संस्थानाच्या. तुम्ही सेमिस्टर 2 ला पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक फायनान्स शिकला. पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे काय की सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय. सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय? सरकारचं उत्पन्न, सरकारचा खर्च. मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक सरकार असतील, त्यांचं उत्पन्न, उत्पन्नाचे मार्ग, त्यातली प्रवृत्ती
त्यांच्या खर्चाच्या बाबी, रिलेटिव्ह सापेक्ष महत्व काय आणि त्यांची बदलती प्रवृत्ती याचा अभ्यास करणं म्हणजे सार्वजनिक आयव्यय, पब्लिक फायनान्स. आता आपण त्याला पब्लिक इकॉनॉमिक्स असं म्हणतो, सार्वजनिक आयव्यय असं आपण म्हणतो. आता यामध्ये आपल्याला कोल्हापूर संस्थानाच्या सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास करताना एकूण 3 महत्वाचे घटक अभ्यासायचे. एक म्हणजे तिथल्या महसुलाची प्रवृत्ती काय होती, त्यामधल्या खर्चाची प्रवृत्ती काय होती आणि सर्वसाधारण स्थिती, ओव्हरऑल बजेटरी पोझिशन काय होती, याचा प्रामुख्याने विचार या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे किंवा करायची गरज आहे. पहिल्यांदा आपण महसुलाचा, रिसीटचा विचार करू. रिसीटचा विचार करत असताना 2 बाबी आपण विचारात घेतो. एक म्हणजे त्यावेळेला कोल्हापूर संस्थान आणि कोल्हापूर संस्थानाला लागून किंवा त्यामध्ये अंतर्भूत काही सरंजाम्या आणि काही जहागिऱ्या होत्या. या सगळ्याचं मिळून कोल्हापूर संस्थान होतं. कोल्हापूर संस्थान अशी सेपरेट आयडेंटिटी होती, पण त्याचा अफिलिएटेड किंवा जोडलेला भाग म्हणजे सरंजाम्या म्हणजे फिडॅटरीज आणि जहागिरी ह्या होत्या. आता कोल्हापूर संस्थानाचं राज्याचं जे एकूण महसूल होता त्यांचा रिलेटिव्ह शेअर कसा होता, कोल्हापूर राज्याचा 79% होता. विशाळगड सरंजामी होती, सरंजामी 3.32% होता. बावडा सरंजामी 1.87, कागल सिनियर 4.82, कापसी सरंजामी 1.08, तोरगल 0.79, इचलकरंजी 6.44, कागल ज्युनियर 1.19, हिम्मत बहादर 1.02 आणि सरलष्कर बहादर 0.78. म्हणजे जहागिऱ्या आणि सरंजाम्या ह्या सगळ्या सरंजाम्या आहेत. विशाळगड, बावडा, कागल, कापसी ह्या आणि तोरगल, इचलकरंजी, कागल, हिम्मत बहादर ह्या सगळ्या आहेत जहागिऱ्या आहेत आणि त्यांचे रिलेटिव्ह शेअर एकूण उत्पन्नामध्ये असे होते. आपण जर त्यांचे मार्ग बघितले उत्पन्नाचे तर आपल्याला लक्षात येतं कोल्हापूर संस्थान सरंजाम्या आणि जहागिऱ्या यांच्या एकूण उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्रापासून किंवा सेवांचं योगदान एकूण महसुलामध्ये 2.67% राहत होतं. प्रशासनाचं 34.33% होतं. सार्वजनिक बांधकामाचं 2.40 होतं. मिलिटरी लष्करी पासून 0.21 होतं आणि मिसिलियन्स म्हणजे इतर अनुषंगिक हे सोडून बाकीचे सगळे त्याचं 60.39 होतं. आता आपण खर्चाचा विचार करू लागलो तर तो सुद्धा आपल्याला 2 टप्प्यांमध्ये करावा लागतो. एका टप्प्यामध्ये ह्या कोल्हापूर संस्थान, सरंजाम्या आणि जहागिऱ्या यांचं सापेक्ष शेअर किंवा हिस्सा काय होता आणि मग त्याचे जे हेड्स ऑफ एक्सपेंडिचर किंवा आयटम्स ऑफ एक्सपेंडिचर खर्चाच्या बाबी त्यांचं रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन, सापेक्ष शेअर किंवा हिस्सा काय होता यामधून आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. आता खर्चाचा विचार करू लागलो आपण संस्थान आणि जहागिऱ्या, सरंजाम्या या अनुषंगानं. कोल्हापूर संस्थानाचा हिस्सा 77% होता. विशाळगड सरंजामीचा हिस्सा 3.31%, बावडा 1.87%, कागल सिनियर हे जहागिरी होती 4.93, कापशी सरंजामी 1.08 होती, तोरगल 0.82, इचलकरंजी 6.37 आणि कागल 1.19, हिम्मत बहादर 0.98, सरलष्कर बहादर 0.78. त्यानंतर खर्चाच्या बाबी जर आपण विचारात घेतल्या तर खर्चाच्या बाबींमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की खर्चाच्या बाबींमध्ये सेवांवरती होणारा जो खर्च होता त्याचा एकूण खर्चामधला हिस्सा 0.34% होता. प्रशासनावरती होणारा जो खर्च होता तो 4.34% होता. सार्वजनिक बांधकामावरच्या ज्या खर्चाचं प्रमाण होतं ते 5.45% होतं. लष्करावरचा जो खर्च होता तो 2.89% होता आणि इतर घटक बाकीचे सगळे वगळून राहिलेला तो जवळपास 82% हिस्सा होता असं आपल्याला लक्षात येतं. तुम्हाला लक्षात येतं मी काय सांगतोय ते? आवाज येतो व्यवस्थित? समजते तुम्हाला? स्लाइड दिसते? हो सर. Then one of the very important aspects of public finance of Kolhapur state or Samsthan, that is overall budgetary position of Kolhapur state or Kolhapur Samsthan. Now in this overall budgetary position, total revenue and total expenditure is taken into account. And when total revenue is greater than total expenditure, it is known as surplus budget.
And when total expenditure is greater than total revenue, it is known as deficit budget. And what was the situation so far as overall budgetary position of Kolhapur state or Kolhapur Samsthan, that is presented in this slide, slide with the help of data. Number one, deficit, that is expenditure is greater than revenue. And surplus is revenue is greater than expenditure. Here it is found that amount is given of the deficit. Year-wise amount is given. And the number of years of deficit is 19. You can understand. Number of deficit years or years in which deficit Kolhapur state or Kolhapur Samsthan experienced, it was 19 years. Chhatrapati Shahu Maharaj was into power only for 28 years. Only for 28 years. Out of that, 19 years, the state was in deficit. So far as fiscal operations or public finances are taken into account, number one. And year-wise data, year-wise amount of deficit is given here. Take example in 1893-94, it is 6,252 rupees. And 21-22, it was 74,612. Year-wise amount is given here. So far as deficit is concerned. The feature is that amount was fluctuating and it was also significant. It was also greater. And more importantly, for 19 years, out of 28 years, you can imagine, it was in deficit. What does this mean? This means that expenditure was more and revenue was lower. So far as surplus is concerned, number one, the amount of surplus was lower, and it was for a few number of years. It was just 9 years. For 9 years, there was a surplus budget in Kolhapur state or Samsthan. Again, there were fluctuations, but along with that fluctuations, the amount of surplus was also meager or lower. You can make an exception of 1894-95, amount of surplus was comparatively better. It was 1,42,118. In all, the total amount of deficit in the Kolhapur state was, it is 15,87,235. And so far as surplus is concerned, it was just 4,54,461. You can imagine how much deficit was higher and greater and more than the surplus. That is what it is expected and desirable so far as the overall budgetary position of the Kolhapur state is concerned. एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या अनुषंगाने सार्वजनिक आयव्ययाचा किंवा कोल्हापूर संस्थानाच्या राजस्वाचा विचार करत असताना अभ्यासावा लागतो किंवा तो विचारात घ्यावा लागतो. आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूर राज्याची किंवा कोल्हापूर संस्थानाची सर्वसाधारण राज्यवित्तीय स्थिती कशी होती, फिस्कल पोझिशन किंवा बजेटरी पोझिशन कशी होती, त्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासामध्ये आपण महसुलाचा अभ्यास करतो आणि खर्चाचा अभ्यास करतो. महसूल खर्चापेक्षा जास्त असेल तर शिल्लकीचा अंदाजपत्रक, आणि खर्च जर महसुलापेक्षा जास्त असेल तर तुटीचा अंदाजपत्रक. आणि तूट किंवा शिल्लक यामधून आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला त्या कोल्हापूर संस्थानाची, त्या कोल्हापूर राज्याची सर्वसाधारण स्थिती काय आहे, सर्वसाधारण स्थिती काय आहे याची परिस्थिती, याचं चित्र यातून आपल्याला स्पष्ट होतं. या स्लाइड मध्ये आकडे दिलेत, तुटीचे आकडे आणि किती वर्षे तूट होती, आणि शिल्लकीचे आकडे आणि किती वर्षे शिल्लक होती. आणि यामध्ये पुन्हा शिल्लकीची रक्कम आणि तुटीची रक्कम आणि एकूण तूट आणि एकूण शिल्लक, ह्या 4-5 बाबी आपल्याला यामधून स्पष्ट केलेल्या किंवा यामधून आपल्याला दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांचं एकूण राजवट 28 वर्षाची होती. 28 वर्षाची होती. 28 वर्षापैकी 19 वर्ष तुटीची होती. तुम्ही कल्पना करा, 28 वर्षाची राजवट आणि 28 वर्षाच्या राजवटीमध्ये 19 वर्ष तुटीची होती. तुम्ही कल्पना करा. आणि तुटीची रक्कम
मोठी होती. जरी चढउतार दिसत असली तरी सुद्धा रक्कम मोठी आहे. 1893-94 6,252 होती. 1896-97 6,63,524 होती. तर 1917-18 1,06,047 होती. एकूण 15,87,235 एवढी एकूण तूट होती आणि ती 19 वर्ष होती. तुम्ही कल्पना करा. म्हणजे कोल्हापूर संस्थानाला, कोल्हापूर स्टेटला महसूल कमी आणि खर्च जास्त होता हे आपल्याला दिसतं. शिल्कीची परिस्थिती बघितली, एकूण जर तूट बघितली तर 15,87,235 एवढी होती आणि एकूण शिल्लक किती होती तर फक्त ती 4,54,461. म्हणजे 15 लाख कोटी आणि 4 लाख कोटी. तुम्ही कल्पना करा. आणि एकूण 28 वर्षापैकी फक्त 9च वर्षे शिल्कीचं अंदाजपत्रक होतं, सरप्लस बजेट होतं. आणि शिल्कीची रक्कम तशी कमी आहे. 1894-95चा अपवाद जर वगळता इतर सर्व वर्षांमध्ये शिल्कीची रक्कम मर्यादित आहे किंवा कमी आहे, असे एक चित्र आपल्याला दिसतं. हे सगळं आपल्याला बघितल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी, ठळक गोष्टी आपल्याला दिसून येतात किंवा आपल्याला लक्षात येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यवित्तीय स्थिती कोल्हापूर संस्थानची किंवा राज्याची फार काही चांगली नव्हती. तूट जास्त, शिल्लक कमी. तुटीची रक्कम जास्त वर्ष, 19 वर्ष, आणि त्या मानानं शिल्कीची वर्ष फक्त 9च वर्ष. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुटीची रक्कम जास्त आणि शिल्कीची रक्कम कमी. तुटीची रक्कम जास्त, शिल्कीची रक्कम कमी. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की राज्यवित्तीय स्थिती कोल्हापूर संस्थानची शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये फार काय चांगली होती असं आपल्याला दिसत नाही. पण त्यांनी जे काम केलं आपण बघितलं. शेतीसाठी काय केलं, उद्योगासाठी काय केलं, शेतीपूरक उद्योगासाठी काय केलं, जलसिंचन सुविधांसाठी काय केलं, धरण कसं बांधलं, आजारातून कसं बाजूला काढलं, वेगवेगळ्या संस्था कशा निर्माण, हॉस्टेलची चळवळ कशी चालवली, स्त्रियांसाठी काय केलं, मागास समाजासाठी काय केलं, विद्यार्थ्यांसाठी काय केलं, हे जर सगळं बघितलं तर मग तुम्ही कल्पना करा, आयुष्य 28 वर्षाचं राजवटीचं, महसूल कमी, खर्च जास्त, तूट जास्त, शिल्लक कमी, आणि त्यांनी केलेलं काम खरंच आपल्याला म्हणावं लागेल की म्हणजे हिमालय पर्वताला त्यांनी गवसणी घालण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला यातून सहज स्पष्ट होतं. एवढ्या मर्यादित उत्पन्नामध्ये सुद्धा जास्त पर्याप्त कसं देता येतं, आपण इकॉलॉजिकल रिसोर्स इकॉनॉमिक्स मध्ये त्याची प्रारूप शिकली, मॉडेल्स आपण शिकली, आणि त्यामधून आपल्याला हे लक्षात आलं की संसाधनांचा पर्याप्त वापर आणि वाटप कसा करायचा. म्हणजे 100-125 वर्षापूर्वी सुद्धा शाहू महाराजांनी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या. शिक्षणाचा विकास केला, विविधांगी आरोग्य सेवा दिल्या, शेती विकासासाठी प्रयत्न केला, शेतीपूरक उद्योगांचा विकास, उद्योगांचा विकास, पायाभूत संरचना, रेल्वे, रस्ते, वाहतूक सुविधा, धरणं बांधली, जलसिंचन सुविधा, आणि हे आजारपण यासारख्या संकट, शिक्षणामध्ये अनेक जणांना योग्य पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन, स्त्रियांचं शिक्षण, विद्यार्थ्यांचं शिक्षण, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि हे एका बाजूला करत असताना उत्पन्न मर्यादित, खर्च जास्त, तूट असताना सुद्धा एवढं मोठं केलं. खऱ्या अर्थानं ते कल्याणकारी राज्य होतं असं आपल्याला म्हणता येईल, किंवा ते म्हणणं गैर होणार नाही, ते चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण का अभ्यासण्याचा प्रयत्न केला? आज आपण सेवामध्ये आरोग्य सेवा आपण बघितली. आरोग्य सेवेमध्ये प्रामुख्यानं प्लेगचा आजार, प्लेगची साथ आली. त्यातून कोल्हापूर संस्थानामधल्या जनतेला कसं शाहू महाराजांनी बाहेर काढलं, कोणत्या उपाययोजना राबवल्या, खर्च कसा केला, पेशंट कसे होते, मृत्यू किती झाले. त्यानंतर इन्फ्लुएन्झा हा एक प्रकारचा ताप आहे, या आजारातून त्यांनी कसा खर्च केला, पेशंट कसे होत होते, मृत्यू कसे होत होते, त्यासाठीच्या उपाययोजना, धोरणं त्यांनी कोणती राबवली, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्मॉलपॉक्स म्हणजे देवीच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं लसीकरणाच्या माध्यमातून देवीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी त्यांनी केलेला खर्च, या सगळ्या गोष्टी
यामधून त्यांनी प्रामुख्यानं हे लक्षात आलं की हे जे वेगळ्या प्रकारचे पॅन्डेमिक असं म्हणतो, संसर्गजन्य आजार म्हणतो, ते त्यावेळेला 100-125 वर्षापूर्वी शाहू महाराजांना ते भेडसावले. ते इथं असू द्या, बॉम्बेमध्ये असू द्या, त्यांनी योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं आणि या आरोग्यविषयक संकटातून आवश्यक आरोग्यविषयक सुविधा, आवश्यक क्वारंटाईन फॅसिलिटी, औषधं, राहण्याची, जेवणाची व्यवस्था, झोपडीची व्यवस्था ही सगळी त्यांनी केली आणि लोकांना, जनतेला आधार दिला, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याचं व्यवस्थापन केलं, ही संकट सोडवली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण कोल्हापूर संस्थानाच्या राजस्वाचा अभ्यास केला. यामध्ये महसूल किंवा उत्पन्नाची स्थिती काय होती. त्यावेळेला कोल्हापूर संस्थान, सरंजामे आणि जहागिरी असे 3 घटक होते. त्यामध्ये मग या वेगवेगळ्या कोल्हापूर संस्थान आणि सरंजामे आणि जहागिरी यांचं एकूण उत्पन्नामधलं असलेलं हिस्सा आणि योगदान, एकूण खर्चामध्ये असलेला हिस्सा आणि योगदान, आणि त्याचबरोबर स्त्रोतनिहाय, सोर्सनिहाय आणि खर्चाच्या बाबी यांचं रिलेटिव्ह महत्व काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण विचारामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये आपण जी बघितली, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांनी त्यांची जी ओव्हरऑल बजेटरी पोझिशन कशी होती, राज्यवित्तीय स्थिती कशी होती, ती राज्यवित्तीय स्थिती प्रामुख्यानं विचारामध्ये घेतला तर आपण आपल्याला दिसतं महसूल कमी होता, खर्च जास्त होता आणि तूट जास्त वर्षे होती आणि शिल्कीचं कमी होतं आणि एकूण रक्कम जी होती ती एकूण रक्कम फार कमी होती, शिल्कीची, तुटीची रक्कम जास्त होती, हे पण आपण बघण्याचा प्रयत्न केला. So far as today's lecture is concerned, I started with the health as a social service. What efforts Shahu Maharaj made so far as providing health facilities and development of health facilities. Prominently during his period, there was an outbreak of plague, there is an outbreak of influenza and smallpox also. And how he handled all those crises, even there was a drought condition, famine was also there, and how he proposed, introduced and implemented a variety of policies and measures. And prominently implemented very sincerely, rigorously, honestly, and overcome all those crises, especially health crisis and the crisis like famine. Then while talking about public finance of the Kolhapur Sansthan or Kolhapur state, I placed before you what were the sources of revenue. And so far as the contributions to the total revenue of Kolhapur Sansthan is concerned, Kolhapur state, Kolhapur Sansthan, and feudatory Saranjame and Jahagiri, Jagirdara. All what were relative contributions in the total revenue mobilization. And so far as total expenditure is concerned, how the total expenditure was changing and what were the relative shares and contributions of the heads of expenditure, the Jagiris and feudatories and Saranjamis in the total expenditure that I tried to place before. Likewise, in the revenue and expenditure as well, what were the major sources of revenue? What were the major items of revenue? And what were the heads of expenditure so far as total expenditure is concerned? All those very important issues relating to public finance or fiscal operations of government, state of Kolhapur or Sansthan of Kolhapur, that I tried to discuss before you. If anybody has any question, any clarification is required, it is most welcome. या संदर्भात जर काय तुम्हाला प्रश्न, काय शंका असतील तर अवश्य विचारा. थोडीशी चर्चा आपण या संदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. कोणाला काय प्रश्न असतील, कोणाला काय अजून काय समजलं नाही, काय समजून घ्यायचं असेल तर अवश्य विचारा. थोडीशी चर्चा आपण या संदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. एनी क्वेश्चन you can ask so that some discussion can take place.